अरे 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 थांबा थांबा थांबा, पहिली गोष्ट आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे, बट रेसिपी नाही आपली शेअर झाली. सो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, असं एक भांडं घ्यायचं. स्टीलचं असेल, पितळेचं असेल, कुठलंही तुमच्याकडे असेल भांडं जे तुम्ही नेहमी वापरत असतं तुमच्या किचनमध्ये, ते घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणीही टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये सोयाबीन घ्यायचे टाकून, आणि ह्या गरम पाण्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ह्याच्यासाठी जेणेकरून ह्याला तर बिलकुल चव नसते स्वतःची अशी, म्हणून. तर ते झाल्यानंतर मी इथे सोयाबीन कट का करून घेतले असतील, बिकॉज जे आपण त्याच्यासाठी ग्रेव्ही जी रेडी करतो ती त्याच्यामध्ये नाही जात असं मला वाटतं. आणि जास्त करून मी ही भाजी नाही खात, क्वचित कधी खाल्ली तर. तुमच्यासाठी आज खास ही रेसिपी मी घेऊन आली आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही सोयाबीन नंतर कट करून घ्या. आणि हे बघा किती मस्त दिसतात सोयाबीन. ओके, तर मी बोलले तसेच नक्की कट करून घ्या तुम्ही पण. आणि हां, त्या रेसिपीसाठी म्हणजे आता जी रेसिपी मी बनवते ह्याच्यासाठी मी हे घरचं वाटण, म्हणजे कॉमनच आहे आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण, हे वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच मी लसूण थोडी टाकली आहे, अद्रक टाकलं आहे, मिरची टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे. सो अशा प्रकारे हे मस्त तेल टाकून हे वाटण आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर काही नाही, नेहमीप्रमाणे आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो लगेचच तुम्ही पण असे मिक्सरला लावून घ्या. गरम असेल, एकदम नॉर्मल गरम असेल ना, तेव्हा तुम्ही हे मिक्सरला लावून घ्या. आणि हे बघा वाटण एकदम फर्स्ट क्लास रेडी झालेला आहे आणि खूप मस्त स्मेल होतं या वाटणाचं. मला तर असं वाटत होतं हे चटणी झाल्यासारखं झालं नाही, एवढं भारी वाटत होतं ना. थोडंसं टेस्ट पण केलं मी नकळत, बट खूप छान झालेलं, सिरियसली बोलते. सो तुम्ही पण असंच करून घ्या वाटण. ह्या भाजीसाठी खूप टेस्टी होईल भाजी. आणि नेहमीप्रमाणे जास्त काही नाही लागणार आहे आपल्याला. कांदा, टॅमॅटो, तेजपत्ता घेतला आणि थोडीशी लास्टला कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत. सो आता इथे आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून. आता तुमची किती क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही अंदाजे तेल टाकून घ्या. फर्स्ट टाकायचं त्याच्यामध्ये कांदा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे कांदा टॅमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं. मीठ मी नंतर अजिबात आता ॲड करणार नाही आहे, मी आत्ताच एकदाच मीठ ॲड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही बघत राहा. आता इथे आपण टाकून घेतलं हे तेजपत्ता टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचे आहेत हे टॅमॅटो मस्त ॲड करून झाले की लगेचच हे मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहे मी. तुम्ही पण अशाच प्रकारे फॉलो करा, ठीक आहे. तरच तुमची रेसिपी खूप मस्त होईल आणि नक्की मस्त होईल. ओके, आणि असं बोलतात की जेवण आहे ना खूप मनापासून बनवलं ना की खूप मस्तच होतं यार. असं कंटाळा करून आळस करून करायला गेलं ना की किती तुम्ही त्यातले जगभरातले मसाले ॲड करा, ते नीट बनणार नाही. सो मनापासून केलेली रेसिपी नेहमी चांगली होते. मग त्याच्यात आपण काही कमी जरी पडलं ना, आपण बोलतात ना एक आपलं सगळं मन त्याच्यामध्ये टाकून जे काही पण आपण करतो ते खूप बेस्ट बनतं, त्याचा रिझल्ट खूप मस्त असतो. अरे रे रे, हे बोलण्याच्या नंतर तुम्हाला मसाले कळाले की नाही आय डोंट नो, बट तरी पण सांगते. नेहमीप्रमाणे ह्याच्यामध्ये घरगुती मालवणी मसाला ॲड केला आहे, ठीक आहे. हळद ॲड केली, धना पावडर, गरम मसाला, ओके, कॉमन मसाले जे आपले असतात ते ॲड केलेले आहेत. आता हे वाटण जे मी रेडी केलेलं ते ह्याच्यामध्ये मस्त टाकून घेतलं. हे वाटण मस्त आपल्याला तोपर्यंत चांगलं एकदम शिजवून घ्यायचं जोपर्यंत ह्या वाटणाला असं मस्त ऑइल नाही सुटणार, ठीक आहे. तर असं मस्त हलवत राहायचं छान आणि मस्त हे परतून घ्यायचं मस्त वाटण, ठीक आहे. आता तुम्ही इकडे बघाल साईडने एकदम हळूहळू तेल सुटते आणि तेल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला सोयाबीन ॲड करायचे नाही आहेत. आता हे इथे ॲड करून झाले आहे मी. मस्त ॲड करायचे हे सगळं मिश्रण, सगळं हे मिक्स करून घ्यायचं वाटण आपलं. गरम पाणी नंतर ॲड करायचं याच्यामध्ये, लक्षात ठेवा. गार पाणी कुठल्याही भाजीमध्ये गार पाणी ॲड नका करू. क्वचित अशा भाज्या असतील ज्याच्यामध्ये आपण गार पाणी ॲड करत असू, बट मला तरी वाटतं की गरम पाणीच ॲड करत जा, नाहीतर गार पाण्याने सगळं ते मसाले ज्यांची चव असते ती निघून जाते असं मला तरी वाटतं. ओके, सो त्याच्यामध्ये मी गरम पाणी मस्त ॲड केलं आहे आणि लिटरली एवढी मस्त वाटत होती ना भाजी ही. बट एक सांगते, भाजी किती पण चांगली बनवली ना, तुम्हाला एक सांगते, ह्याची ना स्वतःची अशी चव नसते. म्हणून मी सुरुवातीला बोलली की याच्यामध्ये मीठ टाका जेव्हा तुम्ही हे शिजवून घ्याल ना सोयाबीन स्टार्टिंगला तेव्हा. आणि मी कट करून घेतलेलं त्यामुळे कसं थोडं टेस्टी बनतं ते. आणि इकडे आपली मस्त भाजी
शिजत आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त झाली आहे. आधी फुल कढई भरून होती, जेव्हा मी पाणी टाकलेलं आता मस्त सगळं ॲब्झॉर्ब करून घेते. छान वाटण पण मस्त ग्रेव्ही आपली झाली, ती पण भाजी मध्ये मिक्स झाले. आणि इकडे मी डाळ पण लावली होती साईड बाय साईड कुकरला. सगळं जेवणाचीच तयारी चालू होती आणि आपली भाजी खूप छान अशी रेडी झालेली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा हां, कमेंट करून नक्की. आता काय फक्त आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे मस्त लास्टमध्ये. आणि इकडे मी कोथिंबीर ॲड करून घेतली आहे. सो येस, अशाच प्रकारे ही भाजी तुम्हालाही बनवायची आहे आणि नक्की बनवा, तुम्हालाही खूप आवडेल. फक्त एक सोयाबीन कट करून घ्या, कारण खूप लोक अख्खेच ते सोयाबीन टाकतात, बट तसे नका टाकू. त्याच्याने मला असं वाटतं त्याची चवच नाही लागत काही, म्हणून. ओके, सो आता मला ही रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय.